संदेश ते आपल्या कार्यामधून आणि आपल्या मार्गदर्शनामधून विद्यार्थी वर्गाला देत असतात. त्यांच्या मतानुसार रामदास स्वामींचं जे वाङ्मय आहे ते अत्यंत मोलाचं आहे आजच्या जीवनमानामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे. याच मनाच्या श्लोकांवर आधारित त्यांनी मनाचे श्लोक मनोवेधक मनन चिंतन या स्वरूपाचं एक पुस्तकही स्वतः लिहिलंय. याच्यामध्ये मनाचे श्लोक, त्या श्लोकांचा अन्वय, शब्दार्थ, त्या शब्दांचा शब्दार्थ आणि सर्वात शेवटी त्यांचं स्वतःचं त्यावरचं विवेचन अशा स्वरूपाचं त्यांचं हे पुस्तक आहे. एकूणात या सर्व विषयाचा त्यांचा व्यासंग खूप दांडगा आहे. वयाच्या 78व्या वर्षी आजही ते या कामामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून याविषयी मार्गदर्शन करून घेणं अधिक उचित ठरेल. या अनुषंगानं आजचा आपला विषय आहे मनाच्या श्लोकांविषयी. तेव्हा रसिक हो, मनाच्या श्लोकांविषयी आपण सरांना कोणताही प्रश्न विचारा, ते त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे आलेत. आणि संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 25452222 किंवा 25382222. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया मनाच्या श्लोकांपासून. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मनाचे श्लोक जे समर्थांनी लिहिले, तर या मनाच्या श्लोकांमागची समर्थांची नेमकी भूमिका काय होती असं तुम्हाला वाटतं? मला तर उत्तर देताना असं वाटतं, सांगावं असं वाटतं की समर्थांचं जे जीवन चरित्र आहे ना, त्या चरित्रामध्ये असा एक भाग आहे की त्या भागाचं आपल्याला वैशिष्ट्य माहीत असलं पाहिजे. की समर्थांचं जीवन 73 वर्षाचे समर्थ संत होते. असे फार थोडे संत आहेत आपल्या ह्याच्यात. ते 12 वर्ष त्यांनी टाकळीला उपासना केली, नंतर 12 वर्ष ते देशाटन केलं आणि परत आल्यानंतर त्याने राम मंदिराची स्थापना केली, हनुमान मंदिराची स्थापना केली आणि काही ग्रंथलेखन केलं. ग्रंथलेखनाशिवाय कुठचाही संप्रदाय, कुठचाही विचार प्रबळ त्याने पुढे मांडता येत नाही. म्हणून त्याने जे ग्रंथलेखन केलं त्याच्यातले 2-3 ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत ग्रंथ म्हणून. अर्चा वगैरे वाङ्मय तर आपल्याला माहीतच आहे. त्यातलं जे ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याचा पहिला मोठा ग्रंथ म्हणजे दासबोध, दुसरा ग्रंथ म्हणजे आत्माराम आणि तिसरा म्हणजे मनाचे श्लोक. दासबोधात काय असं विचारलं तर लोकांना सर्वांना माहिती आहे की एक हे सांगितलेलं आहे की अध्यात्मविद्या सांगितलेली आहे. आत्मारामामध्ये राम कुठचा आपल्या जीवनामध्ये खरा राम जो आपला आत्मा आहे तोच राम आहे असं सांगितलेलं आहे. आता हे झाल्यानंतर मग मनाच्या श्लोकाचं कारण तरी काय लिहिण्याचं, कारण दोन्ही महत्वाच्या गोष्टी सांगून झाल्या. तर असं दिसतं की इतकं झालं तरी सुद्धा लोकांचा तसं काही तेज उत्पन्न झालं नाही. हे का तेज उत्पन्न झालं नाही असा ज्यावेळेस त्याने विचार केला की यांची मनं अजून झाली नाहीत तेजस्वी. तेजस्वी मन करण्यासाठी म्हणून असा एखादा मला ग्रंथ लिहिला पाहिजे की जो ग्रंथ मनाला तेजस्वी करेल, मनाला नुसतं निरोगी करणार नाही तर तो तेजस्वी करेल, निरोगी करेल, तेजस्वी करेल. म्हणून त्याने हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 2 वैशिष्ट्य त्याची की त्यांच्या ग्रंथात जो भाव होता कुठचा आलेला आपला दासबोधातला भाग होता तो संपूर्ण ह्याच्यात कव्हर झाला. अधिक मनाला तेजस्वी करण्याचं, तेज ह्याच्यात उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे कोणी हा ग्रंथ म्हणजे दासबोधाचा मायक्रो म्हणतात आणि कोणी म्हणतात की हे दासबोधाच्या पेक्षा निराळा असं रसायन आहे आणि हे रसायन जो घेईल तो तेजस्वीच होईल. अशा तऱ्हेची धारणा असलेला हा मनाचा श्लोक हा निराळ्याच प्रकारचा एक मोठा ग्रंथ आहे. त्यामुळे माझं याच्यावर फार प्रेम आहे या ग्रंथावर. या मनाच्या श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोक हा एक काहीतरी वेगळा विचार देणार आहे आणि प्रत्येक श्लोकावरती जर एखादा जाणकार ज्ञाता त्यातला असेल, जो अनुभव सिद्ध असेल, जो त्याचं निरूपण तास सुद्धा करू शकेल एकेका श्लोकावरती, एवढं त्या एकेका श्लोकाचं सामर्थ्य आहे. तर बाल, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष, सधन, निर्धन, विस्थापित, प्रस्थापित अशा वेगवेगळ्या वर्गामध्ये आपली लोक व्यवस्था असते. तर या प्रत्येक वर्गामधल्या माणसासाठी अशी एखादी श्लोकरचना त्याच्यामध्ये अशी नेमकी पद्धतीने सांगता येईल का की बाबा लहान मुलांसाठी म्हणून हा श्लोक आहे, तरुणांसाठी हा श्लोक आहे, अशा स्वरूपाचं काही वर्गीकरण आपण करू शकतो का? अशा तऱ्हेचं वर्गीकरण करता येणार नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा अशा तऱ्हेचं वर्गीकरण करून मुलांना, शिक्षकांना शिकवता येऊ शकतो. तर त्या दृष्टीने याच्याकडे बघितलं तरी सुद्धा सर्वात महत्वाचा श्लोक मी सांगेन की दुसरा आहे. काय सांगतात दुसऱ्या श्लोकामध्ये, म्हणजे सर्व सुरुवातच होते मनाच्या श्लोकांची. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे, मना निंदते सर्व सोडून द्यावे, मना वंदते सर्व भावे करावे. आता निंद्य काय, वंद्य काय, जनी कुठचं वंद्य कुठचं निंद्य हे आपल्याला विस्ताराने सांगता येतं. आणि हा श्लोक जर कुणीही आपल्या ह्याच्यासाठी घेतला
आपला जो आपण उद्योग करत होतो, आपण मुलांना शिकवत होतो त्याच्यासाठी, तर त्याच्यामधून आपल्याला बराच अर्थ निघू शकतो. इतका हा महत्वाचा श्लोक आहे. म्हणून जनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. हाच विचार आपल्या याच्यात असा येतो, प्रेयस आणि श्रेयस. श्रेयस म्हणजे सर्वात चांगलं काय आपल्याला प्रिय वाटतं ते नाही, तर तो विचार समर्थाने दुसऱ्या श्लोकात सांगून म्हणजे निंद्य काय आणि वंद्य काय याची संपूर्ण तऱ्हे आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. असा दुसरा श्लोकच आपल्याला संपूर्ण सांगणार आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं घ्यावं. एक मोठं काय म्हणतात ना, नदी आहे, तुम्ही प्या त्याच्यातनं. गंगा आहे ही खरी म्हणजे ज्ञानाची गंगा. या ज्ञानाच्या गंगेत तुम्ही डोंबा मजा करा, अनुभव घ्या, अशा तऱ्हेचे मनाचे श्लोक आहे. मनाच्या श्लोकाविषयी आमचे सायनेकर सांगतात, एक सांगतो तुम्हाला, ते सांगतात हे कॉन्सन्ट्रेटेड पील आहे. तुम्ही बाजारात जाऊन दुसऱ्या कुठच्या गोळ्या खाताना त्याच्यापेक्षा ही एक गोळी खा, तुमचे सगळे रोग जातील, सगळं नाहीसं होईल. कारण काय असं विचारलं तुम्ही तर मला समर्थानेच सांगितलं आहे 205व्या श्लोकामध्ये, माझे जे शोक कोणी ऐकतील ते काय होतील, मनाची शते ऐकता दोष जाती. पहिलं वाक्य. मती मंदते साधना योग्य होती. दुसरं वाक्य. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, मनाची शते ऐकता मुक्ती भोगी. याच्यापेक्षा आणखीन मुक्ती काय आली. मुक्ती म्हणजे सगळ्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडणं. म्हणून मनाची शते ऐकता दोष जाती. दोष कुठचे विचारले तर देहाचे दोष आहेत, मनाचे दोष आहेत. असे जे दोष आहेत ते घालवायचेत ना देहाचे, हे मनाचे श्लोक वाचा. मनाचे श्लोक दोष घालवायचेत ना, मनाचे श्लोक वाचा. तुम्ही म्हणाल आम्हाला काय कळत नाही, आम्ही मतिमंद आहोत. मतिमंद असलं तरी वाचा, साधना योग्य व्हाल. याच्यातनं तुम्हाला मती तुमची सुधारत जाईल. आणखीन मग तुमचं ज्ञान द्यायचं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य. चढे हा शब्द अत्यंतिक महत्वाचा आहे. ज्ञानाचा विकास होत जातो, त्याच्याशी आपण आपला संबंध हा ठेवला पाहिजे. आणि अशा रीतीने एक सामर्थ्य संपन्न करणारा असा एक मोठा फार उत्कृष्ट ग्रंथ आहे, असं माझं स्वतःचा त्याच्याविषयी गुणगान आहे. रसिक हो, मनाच्या श्लोकांबद्दल आपण जाणून घेतोय हरिभाऊ परांजपे सरांच्याकडून. मनाचे श्लोक हे आजच्या काळामध्ये अतिशय आवश्यक आहेत, गरजेचे आहेत. सध्या एकूण परिस्थिती पाहताना या अडचणीच्या काळामध्ये जिथं नैराश्य पदोपदी आपल्याला भेटत असतं, अशा अवस्थेमध्ये मनाची उभारणी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि तेच काम मनाचे श्लोक करतात. मग त्यासाठी तुम्हाला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज नाही किंवा समुपदेशनाची सुद्धा गरज नाही. तन मनाने तुम्ही जर मनाचे श्लोक वाचलेत, त्याचा अर्थ समजून घेतलात, तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच समुपदेशनातून जे साधणार आहे ते या मनाच्या श्लोकातून साधेल, असंच त्यांना या मागून सांगायचंय. मनाच्या श्लोकांसंबंधी आपल्याला काही शंका असतील, काही माहिती हवी असेल तर अर्थातच आजच्या कार्यक्रमामधून ते आपल्याला परांजपे सरांच्याकडून मिळू शकेल. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 25452222 किंवा 25382222 या दूरध्वनी क्रमांकावरती आपण परांजपे सरांशी थेट संवाद साधू शकता. आता मगाशीच आता मी बोलता बोलता असं म्हटलं की पदोपदी आपल्याला नैराश्याचे क्षण भेटत असतात. या नैराश्याच्या क्षणी, ज्याला डिप्रेशन म्हणतात, म्हणजे आपण अथक प्रयत्न करतो पण यश किंचितशी उलकावणी देऊन जातं आणि मग ते जे येणारं नैराश्य असतं ते प्रचंड असतं. तर अशा वेळेमध्ये माणसाला, त्या नैराश्याने ग्रासलेल्या माणसाला हे मनाचे श्लोक कशा प्रकारची उभारी देऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? मनाच्या श्लोकामध्ये असे दणदणीत शब्द आहेत की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धैर्य धाकासी सांडी. ज्या मनाचं धैर्य वाढव आणि या भीतोस काय असा भित्रेपणा सोडून दे. त्याचं कारण ते सांगतात की तुम्ही समर्थांची भक्ती करा, रामाची भक्ती करा, देवाची भक्ती करा, त्याच्यातनं तुम्हाला जे तेज आणि जे प्राप्त होईल ते असं आहे की समर्थाच्या सेवका वक्रपाय असा भूमंडळी कोण आहे असं मी छातीवर हात देऊन सांगतो. तर तुम्ही असे घाबरू नका, घाबरू नका. म्हणून ते एका श्लोकामध्ये असं सांगतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. धारिष्ठ हा जो गुण आहे त्या सगळ्या म्हणजे ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की भीती नसणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जर असेल तर सगळे गुण तुमच्या मागून त्याच्या मागून येतात. तर निर्भय बनण्याचं जे शास्त्र आहे ते समर्थ सांगतात. आणि जर हे नैराश्य वगैरे कोणाला आलेलं असेल ना, त्यांनी ठरवावं की आपला नैराश्य म्हणजे आपली मती मंद आहोत, आपण मतिमंद म्हणून हे निराशा होऊन झालेलं आहोत. ते साधारण श्लोक वाचा, आणखीन चांगल्या रीतीने आपला आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करा. अशा तऱ्हेचा समर्थांचा संदेश आहे. तो घाबरणं विभरणं नाही. मतिमंद आहोत, कळत नाही, कळत नाही मग जाणता ते पाय धरावे ते सांगतात. जाणतं असेल त्याच्याकडे जा, तर ते पाय धरा, गुरुची सेवा करा, पण ते समजावून घ्या. आणखीन तुम्ही चांगल्या रीतीने जगू शकता. फक्त एकच करा की याला उत्तर नाही असं नाही. आत्महत्या हा मूर्खपणा आहे असं धरून चाला. आत्महत्येतून बाहेर पडायचं असेल
तर सामर्थ्य संपन्न करणारं वाङ्मय वाचलं पाहिजे आणि ते वाङ्मय समर्थाने दिलेलं आहे. ते तुम्हाला असं सांगतात भवाच्या भये काय हवीतो असं लंडी, काय घाबरट बायक्या आहेस काय तू, असं ते तुम्हाला सांगतात लंडीचा अर्थ. अशा रीतीने तुम्ही समर्थांना एकदा नमस्कार करा, आणखी तुमचं आयुष्य कंठा, मनाचे श्लोक वाचा, सुखाने जगा. सुखाची घडी लोटता सुख आहे असं ते सांगतात. म्हणजे ताबडतोब सगळी सुख आपोआप मागे मागे धावत येतील तुमच्या, इतका तो अधिकाराने माणूस सांगतो. प्रभाकर मनसेकर आपल्याला राबोडी इथून प्रश्न विचारतायत. बोला. हॅलो. हा नमस्कार परांजपे साहेब. हॅलो. नमस्कार. बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की मनाचे श्लोक गाताना चाल कुठली लावावी, म्हणजे योग्य अशी अशी. मनाचे श्लोक हा भुजंग प्रयात मधला ग्रंथ आहे, या वृत्तातला ग्रंथ आहे. तर भुजंग प्रयात ह्या वृत्ताचं जर तुम्ही कोणाकडून माहिती करून घेतलीत तर त्याची चाल जी ठराविक आहे आणि तुम्ही जे म्हणताना तीच चाल आहे. उदाहरणार्थ गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. ही आपल्या तोंडी खेळलेली चाळ आहे. म्हणजे भुजंग प्रयात वृत्त म्हणजे काय, त्याचे कुठचे गुण आहेत वगैरे वगैरे. तरी सुद्धा काही कॅसेट निघालेले आहेत. शंकर अभ्यंकरांची कॅसेट प्रसिद्ध आहे, सज्जनगडवरची कॅसेट प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध असलेल्या कॅसेट तुम्ही ऐकल्यात तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आणि घरी खुशाल आनंदाने गात राहाल असं मला म्हणत आहे. हे गायचं आहे. मगाशी तुम्ही ते सांगितलं की मनाचे श्लोक सर्वांना सामावून घेणारे आहेत, सर्वांना त्याच्यामधून संदेश दिला जातो, सर्वांना मनाची उभारी करण्याचं बळ देण्याचं सामर्थ्य मनाच्या श्लोकांमध्ये आहे. तर असं होतं की संस्कार वर्ग किंवा अशा स्वरूपाच्या शाळेमधून वगैरे विद्यार्थ्यांकडून मनाच्या श्लोकांच्या पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. तर काही जण असं म्हणतात, असा एक प्रवाह आहे की एवढ्या लहान मुलांना हे मनाचे श्लोक पाठ करायला लावण्यामध्ये काय हशील आहे, त्यांना त्याच्यातून काय समजणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मी अपेक्षितोय, पण तत्पूर्वी आपल्याला दूरध्वनीवरून एक प्रश्न येतोय. प्रकाशजी आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो. नमस्कार, प्रकाश शेळके बोलतोय कोलशेतवरून. हा बोला. मनाच्या श्लोक मध्ये समर्थांनी सांगितलंय की मूर्खांची जी लक्षणं दिली आहेत, त्याच्यात मूर्खांची जी लक्षणं दिली आहेत त्यांनी सांगितलं पाण्याची नासाडी करणारे ते एक मूर्ख. तर त्यांना त्यावेळेला काही नळ नव्हते घराघरात, तर त्यावेळेला त्यांनी ते कुठल्या याच्याने सांगितलं पाण्याची नासाडी करणारे ते एक मूर्ख. म्हणजे असं थोडीशी गल्लत होतीये की मूर्खांची जी लक्षणं सांगितली ते मनाच्या श्लोकात नसून दासबोधामध्ये सांगितलेली आहेत. तर तरी पण मी सरांना प्रश्न विचारतो की त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याची नासाडी करणाऱ्यांना मूर्ख असं म्हटलंय, तर तेव्हाच्या काळात नळ नव्हते, तर हे त्यांनी कुणाला उद्देशून म्हटलं असावं आणि कशा अनुषंगाने असावं. पाण्याची नासाडी अनेक प्रकारे करतात लोक. उगाच पाय धुत बसतात, उगाच नासाडी करतात, आंघोळ सुद्धा उगाच करतात, चार चारदा आंघोळी काय करतील, कपडे धुत बसतात, अनेक प्रकारे नासाडी करतात. समर्थ फिरवून आल्यामुळे ना त्यांनी सगळे जग बघितलं होतं, मूर्खही बघितले होते आणि सज्जन पण बघितले होते. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की आपला दासबोधाचा आणि रेफरन्स दिला म्हणून सांगतो, राघवसामध्ये ज्याकडे मूर्ख लक्षण आहेत त्याप्रमाणे दासबोधात महंत लक्षण आहेत, ती पण वाचा. दासबोधात रामदासाने असं बघितलं नाही की जग सगळं मूर्खानेच भरलेलं आहे. जगात चांगली माणसं आहेत, ती कशी वागतात ते बघा आणि त्याच्याप्रमाणे जा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य जीवन जगण्यासाठी दासबोध पण वाचा आणि मनाचे श्लोक पण वाचा. हे मनाचे श्लोक हे काय सांगू का तुम्हाला, हे पॉकेट बुक आहे. हल्ली काय झालं आपल्याला एवढा दासबोध घेऊन कुठे फिरायचं. त्याच्यात त्यांनी सांगितलं माहिती आहे तुम्हाला की प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. तर सुवर्ण पंचीकरण म्हणजे काय, हे सगळं समजण्यापेक्षा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, अहो आत्ताच्या काळामध्ये एवढं सगळं आपल्याला जमणार नाही ना, एक ग्रंथ पुरेसा आहे, तो मी सांगतो तो तुम्हाला आहे, असं त्याने मुद्दाम सांगितलं गोंदवलेकर महाराजांनी. तर हा ग्रंथ जो आहे ना, ह्याच्यापासून मी म्हणतो सुरुवात करा आपल्या अभ्यासाला समर्थांच्या करायचं असेल तर. कारण काय की तेजस्वी मन झालं तर अभ्यास करू शकतो ना, मतिमंद काय अभ्यास करणार. तर मगाशी जो मी तुम्हाला प्रश्न विचारला की लहान मुलांच्या पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात, ज्यांना त्या शब्दांचे अर्थही वेळी प्रसंगी कळणार नाहीत, अशा वयामधून त्यांच्याकडून ते पाठ करून घेतलं जातं. तर या संबंधी असा एक प्रवाह आहे की एवढ्या लहान मुलांना हे असे श्लोक वगैरे पाठ करायला कशासाठी लावायचे, त्यांना जर त्याचा अर्थच समजत नसेल तर. बरोबर आहे. तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल. असं समर्थाने उत्तर दिलंय की बहुत असावे पाठांतर. लहानच मुलांनी केलं पाहिजे, नाही मोठ्या माणसाने पण पाठांतर केलं पाहिजे, पण लहान मुलांनी पाठांतर करण्यात त्यांना फार लवकर पाठांतर जमतं, ही एक गोष्ट. आणि चांगले चांगले स्तोत्र, चांगले चांगले श्लोक पाठ करून त्यांच्याकडून ठेवले असले तर माझा असा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगतो
काही वयस्कर मंडळी, काही मध्यम वर्गातली मंडळी, वयाची मंडळी आहेत, ती सांगतात आमच्या वडिलांनी हे आम्हाला पाठ करून घेतलं ना, त्याचं काय आत्ता मला त्याचा उपयोग कळतोय, आत्ता मला आमचा असा उपयोग कळतोय की कसं वागावं, कसं वागू नये, देवावर काय विश्वास ठेवण्याने काय फायदा होतो, कसा होतो, काय नामस्मरणाची काय किमया आहे, हे सगळं मला आत्ता कळत आहे. पण ते त्यावेळेस पाठ करून घेतलं होतं म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, पवईला काही मंडळी आहेत फिरायला जातात, ते म्हणतात मनाचे श्लोक आणि ते म्हणतात वडिलांनी आम्हाला जे पाठांतर करून घेतलं त्यामुळे आज आम्हाला याचा फायदा होतो. तो पाठांतर हे जे आहे मनाच्या श्लोकांचं, ते मी सर्व पालकांना असं सांगेन ही इन्व्हेस्टमेंट आहे. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे की त्या मुलांना ज्यावेळेस ते संसारी होतील, ज्यावेळेस ते वानप्रस्थी होतील, ज्यावेळेस ते वृद्ध होतील, त्यावेळेस अतिशय दिलासा देणारं तुम्ही त्यांना काय देऊन टाकता, मोठे वित्तच देऊन टाकता. त्यांच्यासाठी जसं बँकेत पैसे ठेवणार आहात ना, तसे मनातच त्यांच्या पेरून टाकता. ही इन्व्हेस्टमेंट, हा इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघा. आणि असं बघू नका त्यांना काय कळत नाही, त्यांना कळणारच आहे, कळल्याशिवाय राहणारच नाही असं. बरोबर आहे. त्यामुळे अतिशय आवश्यक त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लहान मुलांचं बारकाईने लक्ष असतं आणि अनुकरणही ते करत असतात. त्यामुळे म्हणजे तुम्ही हे जे सांगताय की मुलांकडून ते पाठ करून घेत असताना आपतच पालकांचेही ते पाठ होतील, त्यांना त्याचा अर्थ समजेल आणि त्यांच्या वागण्यात जर बदल झाला तर आपोआपच मुलांवर संस्कार होणार आहेत. त्यामुळे मनाचे श्लोक मुलांकडून पाठ करून घेणं हे निर्विवादच योग्य आहे. आणि काही काही वेळेस काय होतं आपल्याला, मी सांगतो तुम्हाला की जेवणावळी वगैरे असतात, आपल्याला वाटतं आनंदाने काय श्लोक म्हणावे, काय मुलांचे पाठ असलं ते धडधडा म्हणतात ना, त्यावेळेस लोकांना पण बरं वाटतं, त्या मुलांना पण बरं वातावरणही चांगलं होतं. सध्याच्या या भौतिक सुखाच्या मागा, ही सुखाच्या मागा लागलेल्या या जगामध्ये सुखाची धडपड खूप चालू आहे. म्हणजे सुखाच्या मागा धावपळ फार लोकांची चाललेली असते. तर सुखासंबंधी आणि सुखी माणसासंबंधी समर्थाने काय सांगितलंय? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधणी पाहिजे. या जगामध्ये सर्व सुखी असा कोणी असू शकणार नाही, कारण या जगामध्ये आपल्यावर भयंकर बाह्य प्रेरणा आहेत. उदाहरणार्थ आत्म बाहेरचं वातावरण आहे, आपल्या घरातली मंडळी आहेत, इतर अनेक गोष्टींनी आपण व्यग्र झालेला असतो, पैसा कमी आहे, मुक्त सर्व गोष्टी आहेत. परंतु भावाच्या वहीत काम होतं, तुम्ही काय सुख काढला होता तो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचार आहे मना तोच शोधून पाहिजे असं त्यांनी जे उत्तर दिलं असं की विचार करणारे मन जगामध्ये सुखी असू शकतं असं त्याने उत्तर दिलेलं आहे. आणि त्या उत्तराचा पुढे जाऊन जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधीने पाहे, वाचिरे पूर्व संतीच केले. तू घाणेरड, तू चांगल्या रीतीने वागला नाहीस, तू वंद्य पाळलं नाहीस, निंद करत राहिला, त्याचं हे मिळालेलं तुला फळ आहे, म्हणून तू अशा रीतीने त्याच्याकडे बघ आणि तू सुखी राहा, चांगल्या रीतीने विचार कर, विचार भावना क्रिया या जर तुझ्या बदलल्या तू सुखी होऊ शकशील. बर्ट्रांड रसेलने एक ग्रंथ लिहिलाय, कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस हा कॉन्कर करायला लागतो, तुमच्या दारात येऊन कोणी ठडकून देत नाही. आणि कॉन्कर करण्यासाठी मनावर प्रभुत्व लागतं, भावनांवर प्रभुत्व लागतं, आजूबाजूच्या परिस्थितीवर प्रभुत्व मिळवण्याची जिद्द लागते. ही सगळी मनाच्या श्लोकांतून येते. त्यामुळे असं होऊच शकत नाही काय की आत्ताच्या परिस्थितीत ताणतणाव कशा नाही. मी म्हणतो की आत्ताचं जे काय जीवन आहे ना, त्याच्यावर एक चांगलं करायचं, ते कॉन्सन्ट्रेटेड फील आहे. तसं काही लोक हा राम बाण आहे, हा रामाने असा बाण मारलेला आहे ना की तो त्यांच्या सुखावर जाऊन बसणार आणि तुम्ही सुखीच होणार. आणि सध्या तर परिस्थिती अशी आहे की जगी वंद्यते सर्व सोडून द्यावे आणि निंद्यते सर्व भावे करावे, अशा परिस्थितीमध्ये असलेल्या या जगामध्ये मनाचे श्लोक निश्चितच तारून नेतील. रसिक हो, मनाच्या श्लोकांसंबंधी आपल्याला जर काही अधिक जाणून घ्यायचं असेल, आपल्याला काही शंका असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर परांजपे सर आजच्या कार्यक्रमामध्ये मनाच्या श्लोकांविषयी आपल्याशी संवाद साधतायत. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 2545-2222 किंवा 2538-2222. सर, तुम्ही मनाच्या श्लोकांच्या वरून मनाचे श्लोक मनोवेधक मनन चिंतन अशा स्वरूपाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर या पुस्तकामागची तुमची मूळ भूमिका काय, म्हणजे हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? पुस्तक लिहावं असं वाटलं कारण असं तुम्ही सांगितलं मी ग्रंथपाल आहे, त्यामुळे मी ज्या मनाच्या श्लोकांवर माझ्याकडे जवळ 10-12 ग्रंथ आहेत. आणखीन आम्ही आमच्या देवळामध्ये पवईच्या दासबोध मंडळ चालवतो आणि त्या ठिकाणी दासबोध वाचतो आणि मनाचे श्लोक पण वाचतो आणि थोडी मनाच्या श्लोकांवर चर्चा करतो. त्यामुळे असं दिसून आलं की या पुस्तकात फार पापड पसार आहे, पटकन कळत नाही, बरं एवढा वेळ नाही कोणाला की एवढं समजून घ्यायला वगैरे. त्याच्या असं जर थोडक्यात काही लिहिता आलं तर फार चांगलं पडेल, म्हणून एका पानावर एक लिहायचा असा आम्ही काही निश्चय करून त्या पद्धतीने याची आकृती बनवली. आणि याच्यामध्ये अडचण काय उपस्थित झाली की मग लाईन ठरल्या,
30 लाईनमध्येच लिहायचं. मग किती लाईन त्याच्यात गेले. त्यामुळे आम्हाला चिंतनाला लाईन कमी मिळाल्या आणि कमी मिळाल्यामुळे काय झालं, एक चॅलेंज आलं की थोडक्या शब्दात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तर समर्थाने थोड्या शब्दात 205 श्लोक 250 गुणिले 4 असं जर मांडलं तर 4 दुणे 8 किती झालं, 800 लाईन्समध्ये त्याने संबंध उभं केलं ना. तेजस्वी जीवन कसं जगावं ते तसं आपल्या पुढे. आणि त्याच्यातून मग थोडक्यात लिहायची माझ्यावर ही आली. आणि ती मला वाटतं की मी मराठी घेऊन MA झाले असल्यामुळे आणि मराठी मला बरंच चांगलं येतं त्याच्यामुळे मला शक्य झालं. मालती दांडेकर आपल्याला प्रश्न विचारतायत कळव्या इथून. हॅलो हॅलो, नमस्कार. मनाच्या श्लोकांचे वरती श्लोक आणि खाली अर्थ असं पुस्तक अवेलेबल आहे का? मनाच्या श्लोकांचं आता त्यांचंच पुस्तक आहे. नाही म्हणजे त्याचे काही श्लोक आहेत ना, त्याचा अर्थ समजत नाही. तर जसं गीतेचा श्लोक आणि त्याचा अर्थ असं मनाच्या श्लोकाचं आहे का? हे एक पुस्तक आहे, परांजपे सरनेच लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकावरती तुम्हाला याच्या पुस्तकामध्ये मनाचे श्लोक, त्याचा अन्वय, त्यातल्या शब्दांचे अर्थ आणि सुगम अर्थ आणि मग त्या श्लोकाचं विवेचन किंवा निरूपण ज्याला म्हणतात असं असलेलं हे पुस्तक आहे. मनाचे श्लोक मनोवेधक मनन चिंतन असं. तर या पुस्तकावरून तुम्हाला त्याची अधिक माहिती मनाच्या श्लोकांची होऊ शकेल. दूरध्वनीवरून आणखी एक प्रश्न येतोय, तोही आपण घेऊया. हॅलो हॅलो, मी विनायक गोखले ठाण्याहून बोलतोय. सर आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. सर माझे गुरु होते ग्रंथालय क्षेत्रात, विद्यार्थी मी त्यांचा, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा मी वंदन करतो. आणि त्यांचं जे मनाचे श्लोक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे ते देखील मी वाचलेलं आहे. पण तरी देखील याचा प्रसार आणखीन कशा प्रकारे करतो? मनाचे श्लोक हे अतिशय उत्तम आहेत म्हणजे पठण करण्याकरता किंवा त्यातून काही बोध घेण्याकरता. पण त्याकरता आणखीन काही करता येईल का आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काही मदत होईल का, एवढंच मला त्याला विचारायचं आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते तर तुम्ही विनायकराव गोखले तुम्ही जे कार्यकर्ते ते लायब्ररी फील्डमधले जात, तर ठिकठिकाणी लायब्ररीमधून हे पुस्तक जावं. आणखीन या पुस्तकाचा लोकांना माहिती होण्यासाठी डिस्प्ले करावेत, नोटीस बोर्ड लावावेत आणि लोकांच्या मध्ये जाण्यासाठी म्हणून लोकांना मुद्दाम दाखवावं आपलं पुस्तक. अशा रीतीने आपोआपच त्याचा हे करता येईल असं मला वाटतं. आज आमच्या मित्रांनी जो आमचा प्रोग्राम ठेवला त्यांचा हेतू हा एकच आहे. त्या पुस्तकाचं लोकांना माहिती होण्यासाठी असे कार्यक्रम जे योजले, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या लायब्ररीमध्ये तर मी मिटिंग्स ठेवले, त्याच्याविषयी चर्चा करणाऱ्या 4 मंडळींना बोलवलं, त्या दृष्टीने या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. नमस्कार. आणि मनाचे श्लोक हाच विषय आणखीन जोमात आता सध्याच्या काळामध्ये, कारण आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की जसं निसर्गोपचार हा अतिशय चांगला विषय असतो आरोग्यावरती, परंतु लोक गोळ्या खाणं आणि इंजेक्शन टोचून घेणं याच्यावर धन्यता मानत असतात, कारण त्याला फास्ट रिलीफ पाहिजे असतो. पण मनाच्या श्लोकांमध्येही आज ती सामर्थ्य असूनही लोक त्याच्याकडे न जाताना त्याच्यातला अर्थ लक्षात घेऊन आचरणात न आणता समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत ते जास्तीत जास्त पोहोचावेत आणि त्याचं सामर्थ्य त्यांना समजावं यासाठी काय करता येईल? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्याला पांडेजी प्रश्न विचारतात, तो आपण आधी घेऊया. हॅलो हॅलो, एक मिनिट. ते तुमचं पुस्तक जे आहे ते त्याची किंमत काय आणि ते कुठे मिळेल? पुस्तकाची किंमत 140 रुपये आहे. आणि ठाण्यात असला तर मॅजेस्टिक मध्ये आहे, श्रीराम बुक डेपो मध्ये आहे, संजय बुक डेपो मध्ये आहे. मुंबईला दादरला पण पुस्तक आहे. किंवा माझ्याकडे तुम्ही जर हे केलीत, पैसे पाठवलेत किंवा येऊन भेटलात तरी आम्ही पण देतो पुस्तक. तर मनाचे श्लोक त्याचं सामर्थ्य आज सर्वांच्या अनुकरणाला प्राप्त व्हावं यासाठी त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणखीन काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला आता ते लोकांना इतकं आवडलं आहे, मी तुम्हाला सांगतो. एक जण होते हैदराबादचे, ते मॅजेस्टिकच्या गप्पा आले होते, त्यांनी ते पुस्तक विकत घेतलं. हैदराबादला गेले डॉक्टर, त्याने त्याच्यावर माझा टेलिफोन होता, त्या टेलिफोनवरून माझं अभिनंदन केलं. म्हणजे ते पुस्तक ज्याने घेतलं बघितलं तर ते आवडतंच आहे. त्यामुळे ते आता आवडूच लागलेलंच आहे. आणि ते निरनिराळ्या माध्यमांतून जर जाईल पुढे, जर शाळांतनं जाई शिकवत असताना या पुस्तकाचा उपयोग केला, टीचर्स लोकांनी उपयोग केला. आणखीन त्या टीचर्स लोकांनी याच्यात ते निरनिराळे पाठांतरांना ना फक्त 20 श्लोक पाठ करून घ्यायचं असं ठेवू नये टीचर्स लोकांनी. तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे जे पाठांतराचे श्लोक आहेत ना, हे जर मुलांकडून पाठ करून घेतले ना तर त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जाईल. कारण मॉडेल माणसं जो आहे ना, धान्य दास सर्वोत्तमाचा धन्य माणूस कसा असतो, दिनाचा दयाळू मनाचा मावाळू प्रेहाळू कृपाळू जगीदास पाळू तया अंतरी शौक संताप घ्यायचा.
असा जो माणूस असतो. तर असा माणूस जर आपल्याला स्वतःला बनायचं असेल तर श्लोकच पाठ पाहिजेत आणि बघितलं पाहिजे काय आपण होतोय का नाही, नाही तर पुन्हा पुन्हा वाचा. अशी एक विद्या आहे, अशी विद्या आहे ही 6 विद्या या विमुक्त आहे म्हणतात ना, तशी विद्या. आणि ह्या विद्येचं स्वरूप असं आहे, ही ब्रह्मविद्या आहे. हे आपल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ब्रह्माचं जे निरूपण केलेलं आहे ती एक शक्ती आहे. तो जो दीपक चोप्रा जो सांगतो ना पुस्तकातनं, ते काय सांगतो 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेसमध्ये त्याने जे सांगितलेलं आहे, त्यानंतर काय सांगितलं त्याने की पहिली तुम्ही काय ओळखा, तुम्ही काय ओळखे आपल्यामध्ये प्रचंड शक्ती भरलेली आहे. ही एनर्जी आहे, ही एनर्जी काय करायला पाहिजे, विकास करायला पाहिजे ना. त्या विकास करण्याची टेक्नॉलॉजी कुठे आहे, मनाच्या श्लोकामध्ये आहे. एनर्जी आहे आणि विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा तुमच्यामध्ये आहे. ती सावून पुसून साफ करा आणि खुशाल आनंदाने जगा. मग ते मानसोपचार शास्त्रांच्या बाबतीत तुम्ही मला जो प्रश्न विचारलात त्याचं माझं एक उत्तर मी तुम्हाला सांगतो की आजच मला डॉक्टर कणपुले जे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे लायब्ररीयन होते त्याने मला सांगितलं की आज अशी परिस्थिती आहे परदेशामध्ये की लायब्ररीकडे नुसती पुस्तकं देवाणघेवाण याच्यासाठी बोलत नाही, तर लायब्ररी ही एक बिब्लिओथेरपी आहे. अशा तऱ्हेचा मानसोपचार करणारी एक ग्रंथ संग्रहालय संस्था आहे असं त्याच्याकडे बघतात. म्हटलं कसं करतात बिब्लिओथेरपी, त्यांनाही परदेशातल्या हे विचारलं. त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जो कोणी रुग्ण आलेला असेल तो लायब्ररीयनला भेटतो, मग लायब्ररीयन डॉक्टर नर्स यांच्याशी त्याची भेट घालून देतो. ते घालून दिल्यानंतर डॉक्टर्स नर्स बघतात की याला काय झालंय, मनस्थिती कशी यायची, तर या मनस्थितीवर तुमच्याकडे काय पुस्तकं आहेत, त्यांनी कशी वाचावी हे ग्रंथपालांनी सांगायला पाहिजे. त्यामुळे आज ग्रंथालयाचं क्षेत्र फक्त पुस्तक देवाणघेवाण नुसती इन्फॉर्मेशन राहिली नाही, तर ते मानसोपचार शास्त्र आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असं परदेशात ही ग्रंथपाल हा एक निराळ्या डायमेन्शनचा माणूस निर्माण करतायत. मनाच्या श्लोकांमध्ये जसं सुखी माणसासंदर्भात आणि स्वतःच्या मनाचा विकास करण्यासंदर्भात जसं मार्गदर्शन केलंय, तसं सध्याची जी एकूण परिस्थिती आहे, ताणतणाव निर्माण होतात ते मुळातच आपल्यामधला अहंभाव वाढायला लागल्यामुळे, आणि मग त्या अहंभावामधून वादविवाद वाढत जातात. तर या संदर्भामध्ये मनाच्या श्लोकांमधून कसं मार्गदर्शन केलं? मनाच्या श्लोकामधलं मी सांगतो तुम्हाला, मनाच्या श्लोकाने शब्द असा उच्चारलायचा मनाच्या सामर्थ्याने नाही, अहंभावाविषयी. अहंभाव ही पापिणी आहे असं त्याच्याकडे बघा. तुमच्या मनात जर अहंभाव उत्पन्न झाला तर पाप उत्पन्न झालाय आणि ह्या दूर करण्यासाठी मग निरनिराळे उपयोग आहेत ते बघा. उदाहरणार्थ अहंभाव नाहीसा कसा होईल, अहंभाव केव्हा नाहीसा होईल, तर मी वाटतोच एवढा महान शहाणा नाहीये, मग काय करा. तसे ते सांगतात मही निर्मिता देवता ओळखावा. परमेश्वराने निर्माण केलेली पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीवरून फिरा. त्या पृथ्वीवरून फिरताना तुम्हाला झाडं झुडपं दिसतील, प्राणी दिसतील, अनेक तऱ्हेचं सौंदर्य दिसेल आणि मग मनात येईल की एवढं सौंदर्य निर्माण करणारा तो केवढा मोठा आहे, त्या मनाने किती लहान. असं उत्पन्न झालं तुमच्या मनामध्ये की अहंभाव कमी होईल. अहंभावात जिरवायचा असतो अशा तऱ्हेचं एक मत आहे. आणि ज्यांनी वाद विवाद सोडून द्यावा असे समर्थाने सांगितलं. समर्थ म्हणतात काय की एकूण आजच्या सगळ्या रिलेशनशिपमध्ये हा अहंभाव उत्पन्न झालाय, त्याच्यातनं वादविवाद उत्पन्न झाले. अहंभाव जितका आपल्याला कमी करता येईल तितके वादविवादातलं आपलं कमी होईल. आणि अहंभाव कमी करायचा म्हणजे करायचं काय, तर दुसऱ्यांना नम्रतेने बोलायचं, वाद सुवाच्या बोलायचं. आपल्याला जरी आपलं मत पटत नसलं तरी ते म्हणतात की तुझं दयाने धीट सैराट धावे अशा तऱ्हेने बोलण्याची जरूर काय तुम्हाला. समज चांगलं ना, नम्रतेने सांगा तुमचं मत काय पटतं काय पटत नाही ते. अशा तऱ्हेने सुवाच्या बोलावं, बोलण्यामध्ये मार्दव असावं, नम्रता असावी. आणि हा जो असा नम्रतेचा मार्दवतेचा पुतळा तुम्ही म्हणजे आपोआप वादविवाद फक्त कमी होतील. आणि हे वादविवाद वगैरे जे आहेत ना, हे अहंभावाचीच लक्षणं आहेत. अहंभाव हा कशातनं निर्माण होतो, एका ठिकाणी ते म्हणतात न्यूनगंडातून निर्माण होतो. आपल्याला वाटतं आपण वर कमी आणि मग शहाणपणा दाखवायला जातो. यात अहंभाव आणि न्यूनगंड म्हणतात एकच आहेत. अहंभाव कमी करत असतं जीवन जास्त सुखी होईल. जास्त सुखी होण्यासाठी आणखीन एक ते सांगतात, तुम्ही देहबुद्धी कमी करा, या देहाला फार महत्व देऊ नका. अनंत सामर्थ्य आपल्यामध्ये जे आहे ते अनंत सामर्थ्य तुमच्यामधलं आहे ते कशा प्रकारचं आहे बघा. तुम्हाला निरनिराळे खेळ खेळता येतात, तुम्हाला गाणं बजावता येतं, तुम्हाला अमुक करता येतं, नुसतंच काय पैशाच्या मागे लागताय. ते अनंत सामर्थ्य जर तुम्ही पाहाल तर काही नाही. तुम्ही देहबुद्धी कमी करा आणि जीवन सच्चित आनंद स्वरूप जाणवा. असा एकूण मनाच्या श्लोकांचा भावार्थ मला वाटतो. आणि म्हणून तो श्लोक काय 205 श्लोकावर 205वा श्लोक आहे ना, तो माझ्या मताने आधी वाचा. आणि आपली किती प्रगती आहे पहा, क्वांटिफाय बघा काय झालं आपल्यात. मतिमंदत्व कमी होत आहे का, अहंभाव कमी होत आहे का.
सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि मनाच्या श्लोकांबद्दल उद्बोधक मार्गदर्शन रसिकांना केलं, त्याबद्दल सर्वांतर्फे आपले आभार. रसिक हो, मनाच्या श्लोकातून मिळणारी शक्ती आपण जरूर घेऊ, त्यानं मन तेजस्वी करू आणि मग या संसाराकडे पाहू, आपल्या दैनंदिन कार्यक्रमाकडे पाहू. आपल्याला यश नक्की मिळेल असाच विश्वास याच्यातून व्यक्त होतो. रसिक हो, हा कार्यक्रम आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हॅथवे केबल, लिबर्टी केबल आणि इन केबलच्या संचालकांचं आणि कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. या सर्वांचे आभार. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो. नमस्कार मंडळी. नमस्कार.